आपली चुकतं काय माहितीये का, आपण सरपंच केला एखादा की तो लगे आमदार झाल्यासारख्या टाईट कपडे फिरतो इकडे तिकडे. लगे एखादा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाला की त्याला एवढा मान देतो आपण. तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये जो जेवढा जास्त मोठा गुंडा आहे, जो जेवढा जास्त हरामखोर आहे, जो जेवढा जास्त लबाड आहे, तो तेवढ्या मोठ्या पदावर आहे की नाही? बरोबर. यांच्याकडे पैसे ले करोडो नाही, यांच्याकडे पैसे कमवण्यासाठी राजकारणात येत नाही. त्यांना मान सन्मान लागतो. मान सन्मान कुठे आहे? खुर्चीत. कोण देतो त्याला मान सन्मान? आपण. अरे सरपंच आले, आणा शाल आणा. ते तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही त्यानं तुमचे काम करून सोडायचं दिलं, टाईट कपडे घालते, गाडी घेते, मग असं त्याला नाम लागते. मग तुम्ही हार टाकता, शाल टाकता, त्याला वाटतं मी लय मोठा झालो. यांना पायाखाली ठेवलं पाहिजे. हे आपले नोकर आहे. सरपंचाचा, पंचायत समिती सदस्याचा, जिल्हा परिषद सदस्याचा सत्कार करू नका, त्यांना मानच देऊ नका. जर तुम्ही त्यांना मान दिलं नाही, जर तुम्ही त्यांना खाली बसवलं. अमेरिकेमध्ये तसंच होतं. खासदार लोक पाहत नाही का तुम्ही? राष्ट्रपती लोक स्वतःची बॅग घेऊन हातात, काही किंमत नाही त्यांना, फोटो बी काढत नाही द्यायचं कोणी. पण आपल्या लोकांच्या मोठ्या डोक्यामध्ये एवढा भूत आहे, आला दादा, अरे देव आला, पाया पडा, आमचे दादा, आमचे नाना, आमचे काका. काय करायचं? त्याच्यामुळं काय होतं, यांना सन्मान दिला तर मग हे पैसे तर नाही यांच्याकडे, पण यांना खुर्ची लागते म्हणून ते येतं. तुम्ही जर यांना सन्मान दिला नाही, कशाला घुसतील त्याच्यामध्ये? ते म्हणते यार काय डोक्याला ताण आहे, हे रस्ता मागू राहिलं, ते गोठा मागू राहिलं, ते वीर मागू राहिलं, ते एक संडास मागू राहिलं, कशाला लागतंय हे पण मला सत्कार बी करत नाही, मला मान बी देत नाही. जर आपण यांना सत्कार, यांची किंमत कमी केली तर आपोआप ती सुशिक्षित पोरं आहेत, अभ्यास करणारी पोरं आहेत, या क्षेत्राकडे वळतील. त्यांना खरंच काम करण्याची आवड आहे, त्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे, ते या क्षेत्रामध्ये येतील ना, तरच आपला विकास होणार आहे. नाहीतर हे बाळगुंडे यांनी यांचे घरं भरून घेतलेले आहेत आणि म्हणूनच तर ही परिस्थिती आली आहे. मला सांगा, एवढे राजकीय पुढारी आहे, एवढे राजकीय नेते, तरी देखील एक सामान्य शेतकऱ्याच्या पोटाला आंदोलन करावं लागतंय. कशाची कमी? लोकशाही आहे ना. लोकशाहीमध्ये सरपंच निवडून दिला तर सरपंच आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही? पंचायत समिती सदस्यांना आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही? खासदारांना, आमदारांना आपल्या भावना एवढे लोक दिसत नाही का खासदाराला? खासदार काना डोळा करतोय. मग साध्या माणसाला रस्त्यावर यावं लागतंय, साध्या जनतेला रस्त्यावर यावं लागतंय. मी लढाई लढायला मला एक होती, अनुभवच नव्हता बाबा आम्हाला. तिकडे एक सभा त्या डाब्यामध्ये, इकडे एक सभा संध्याकाळची त्या पैठणमध्ये, एकच गाडी, 4 पोरं गाडीमध्ये, काय माहित नाही, काय नाही, चालले इकडून तिकडं, तिकडून इकडं, काय नाही. तरी सुद्धा 1,56,000 मतदान दिलं. हे कर्ज तुम्ही मला दिलेलं आहे. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे तुमचं 1-1 रुपयाचं ऋण फेडण्याचं काम माझ्या या ठिकाणी करल. आणि माझी अवकाश नव्हती, एक सरपंच एवढं मतदान घेऊ शकत नाही. सन्माननीय मनोज दादा जरांगे यांनी केलेलं हे संघर्ष, यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे, त्याचं एक फळ होतं, म्हणून एवढं मतदान या ठिकाणी आपल्याला पडलं. असं म्हणणं का की पाठिंबा दिला असता तर निवडून आला असतं? निवडून येतच नव्हतं आपण.